अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवेंना पुन्हा गॅसवर ठेवलंय। दानवेंसोबतच्या बैठकीनंतरही निवडणुकीतून माघार घेतली नसल्याचं खोतकरांनी म्हटलंय। खोतकर दानवे मनोमिलन केवळ अफवा। खोतकरांनी दानवेंना गॅसवर ठेवलं। निवडणुकीतून माघार नसल्याचं खोतकरांचं विधान। तुम्ही लोकसभेच्या मैदानात आहात का? मी नाही कोणा सांगितलं। राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी खोतकर यांच्या जालन्यातल्या निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीनंतर खोतकर दानवे वाद मिटल्याचं बोललं जात होतं, पण खोतकरांच्या एका सूचक विधानामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। निवडणुकीतनं माघार घेतली नसल्याचं खोतकरांनी म्हटलंय। तुम्ही लोकसभेच्या मैदानात आहात का? मी नाही कोणा सांगितलं। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे सांगतील तो निर्णय मी अगोदरच स्पष्ट केलेला आहे की मी कधीही लक्ष्मण रेषा माननीय उद्धव साहेबांची ओलांडलेली नाही। माझ्यासाठी अंतिम निर्णय हा माननीय उद्धवजी ठाकरे यांचाच आहे। दुसरीकडे दानवेंनी मात्र वाद मिटल्याचंच म्हटलंय। तसं मी बघितलंय की परवाही आम्ही एकत्र बसलो, आमची दोघांची चर्चा समाधानकारक आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक राहील। त्यामुळे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आमची चर्चा केली। या बैठकीला दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते। दोघांचं मनोमिलन झालं असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती या अर्जुनराव खोतकर असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील असतील, या दोघांचं अत्यंत मनापासून मनोमिलन झालेलं आहे, युती झालेली आहे। त्याच्यामुळे दोघांनी मिळून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हातात हात मिळून काम करायचं ठरलं। युती झाली तरी लोकसभेला दानवेंविरोधात लढण्याचा निर्धार अर्जुन खोतकरांनी केला होता। दानवे खोतकरांच्या घराची पायरी चढले आणि वाद मिटल्याचं सांगत असले तरी अजूनही खोतकरांनी दानवेंना गॅसवरच ठेवलंय। लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही, जालना।